मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण केमिकल कायनेटिक्स या टॉपिकवरती व्हिडिओ लेक्चर सुरू केली आहे. याच्यामध्ये आपण आता आय थिंक 6th लेक्चर पाशी आलेलो आहोत. या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? ऑल अबाउट फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे. अर्लियर व्हिडिओ आपला कशावरती होता? तर झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शनचा फॉर्म्युला काय, म्हणजे रेट लॉ, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन काय, त्याच्यानंतर त्याची एक्झाम्पल्स काय काय, झिरो ऑर्डर रिलेटेड ग्राफ्स, आणि लास्ट पॉईंट कोणता बघितला होता आपण? तर टी टाइम पिरियड, टी हाफ आणि टी लाईफ टाइम असे आपण पॉइंट्स बघितले होते. बरोबर की नाही? तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच सगळे पॉइंट करण्यासाठी बघणार आहोत फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, वी आर गोइंग टू डिराइव्ह फॉर्म्युला फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, then we'll do some examples, then graphs, related graphs, and yes again t half and t lifetime. ठीक आहे. फक्त आता थोडंसं आपण कहाणी में ट्विस्ट आणूयात. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन नंतर बघूयात, आधी एक्झाम्पल्स बघूयात, कारण की एक्झाम्पल थोडा थिअरी पार्ट आहे, सो आपलं ते सोपं जाईल बघायला. सो लेट्स फर्स्ट सी एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सो फर्स्ट एक्झाम्पल काय? तर ऑल रेडिओ ऍक्टिव्ह डीके. ओके, रेडिएशन जे बाहेर पडतात, लाईक अल्फा बीटा गॅमा रेडिएशन जे बाहेर पडतात. ओके, ऑल रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. कळलं? सो ऑल म्हणजे इथं विषयच नाहीये, कोणतीही गोष्ट एक्सेप्शनल नाहीये. सो ऑल रेडिओएक्टिव्ह रिएक्शन दे फॉलो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, लाईक रेडिएशन्स गोइंग फ्रॉम युरॅनियम, रेडियम, फ्रॅन्सियम. ओके, सगळ्या रेडिएशन अल्फा बीटा गॅमा कोणते पण रेज असू देत, कोणती ऑर्डर आहे? फर्स्ट ऑर्डर. ठीक आहे. देन ग्रोथ अँड डीके ऑफ बॅक्टेरिया. सो इट्स लाईक अवर लिव्हिंग सिस्टीम वाली रिएक्शन. ओके, जरा बघा, एन्झाईम कॅटलाइज रिएक्शन असतील तर दे फॉलो झिरो ऑर्डर रिएक्शन. एन्झाईम कॅटलाइज असेल तर झिरो ऑर्डर, आणि ग्रोथ अँड डीके ऑफ बॅक्टेरिया इट इज फॉलोइंग फर्स्ट ऑर्डर. सो डिफरन्स डोक्यात घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे? हायड्रोजनेशन ऑफ इथिन. ओके, आता बहुतेक केमिस्ट्रीचे एक्झाम्पल सुरू झालेत, आपण आता हे जरा घेऊयात रिएक्शन. इथिन, इथिन फॉर्म्युला इज CH2 डबल बॉन्ड CH2. Hydrogenation means we are adding hydrogen. Okay, what is the product? You will get formation of CH3 single bond CH3. Here is ethene and the product is ethane. बरोबर, इथिन, इथिन पासून काय तयार झालंय? इथेन. And yes, this reaction is carried out using some metal catalyst like platinum or nickel. Okay, so this is your reaction hydrogenation of ethene. It follows first order kinetics. Logic आहे, तर मॉलिक्युलॅरिटी 2 आहे, बरोबर ना, 2 मॉलिक्युल पाहिजेत, पण ऑर्डर फर्स्ट आहे. अँड द रेट ऑफ दिस रिएक्शन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H4, म्हणजे इट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथिन, नॉट ऑन हायड्रोजन. इज इट ओके? चलो, नाउ नेक्स्ट वन इज हायड्रोलिसिस ऑफ एस्टर इन ऍसिडिक मीडियम. Hydrolysis of ester in acidic medium. So we'll take example of ester CH3 C double bond O O C2H5. Hydrolysis means addition of water. Okay, acidic medium. So we are using acid as a catalyst. Okay, so what is the product? CH3 COOH plus C2H5OH. Okay, so what is the thing? We use ester plus water, product is acetic acid plus alcohol. Okay, and in this process we use water in excess. What we do? Water in excess. So water excess मध्ये म्हणजे त्याची क्वांटिटी खूप जास्त आहे. So rate of reaction does not depend on water, it depends only on ester. So for this hydrolysis of ester, rate is proportional to concentration of ester only. Is it okay? नेक्स्ट वन सेम त्या टाईपचीच रिएक्शन आहे, हायड्रोलिसिस ऑफ केन शुगर. केन शुगर म्हणजे काय? आपलं घरातली साखर. ओके, सो शुगर इट इज ऑल्सो कॉल्ड एज सुक्रोज. इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C12H22O11. When we add water in this, the product is C6H12O6 plus C6H12O6. ओके, शुगरचा मॉलिक्युल 2 पार्ट्स मध्ये ब्रेकडाऊन झाला. This cane sugar is also called as sucrose. Okay, and this first material is glucose and second one is fructose. Okay, their molecular formula is same, but one is aldehyde and another one is ketone. And yes, the point acidic medium, so we have to write down H plus here. So again we use water here in excess. Okay, so same आपल्या एस्टर सारखंच इथं काय लिहिणार आहे? रेट ऑफ दिस रिएक्शन
is proportional to concentration of sugar. लक्षात आलं? So rate of reaction depends on concentration of sugar only because water is very much excess. Okay. Next one is dissociation of N2O5. So N2O5 कसा breakdown होणार आहे? N2O5 will break down as N2O4 plus 1/2 O2. Okay. So here rate of reaction depends only on concentration of N2O5. Okay. Next one is dissociation of H2O2. Yes, it is two-step reaction. Okay. Steps काय काय? H2O2 फर्स्ट ऑफ ऑल ब्रेकडाऊन होऊन काय तयार होतं? H2O प्लस ऑक्सिजन. ओके. ब्रॅकेट मध्ये लिहिलंय, याला काय म्हणतो आपण? ऑक्सिजन ऍटम. त्याला काय म्हणायचं? नेसंट ऑक्सिजन. आणि स्टेप 2, दिस इज युअर फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये हा ऑक्सिजन आणि अजून एक H2O2, दोघ जण कंबाईन होऊन तयार होतं H2O प्लस O2. ओके. सो यातला एक ऑक्सिजन ऍटम इकडे जातो, O2 तयार झाला. ओके. दिस फर्स्ट स्टेप इज स्लो अँड सेकंड स्टेप इज फास्ट. ओके. ओव्हरऑल रिएक्शन कशी होणार आहे? वी नीड 2 times H2O2, बरोबर, अँड प्रॉडक्ट विल बी H2O प्लस O2. बट 2 times H2O2 असलं तरी रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ओनली ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 अलोन, नॉट 2 times. ओके. रेस टू 1. वाय? बिकॉज फर्स्ट स्टेप इज स्लो. स्लो मध्ये H2O2 1 टाइमच आहे. कळलं? नेक्स्ट वन इज डिसइंटिग्रेशन ऑफ SO2Cl2. SO2Cl2 चं नाव आहे सल्फ्युरिल क्लोराईड. ओके. काही काही केमिकलची नावं आपल्याला माहिती पाहिजेत. सल्फ्युरिल क्लोराईड. Its disintegration will be SO2Cl2. It will break down as SO2 plus Cl2. And again, the rate of reaction depends on SO2Cl2 only. Okay. Last one, NH4NO2, ammonium nitrate. NH4NO2, it will break down as N2 plus H2O. Okay. Balance केलं तर we need 2 H2O. Okay. And again, this reaction is based on or directly proportional to concentration of NH4NO2. Okay. समजलेत सगळे पॉइंट? सो दिस इज अबाउट सम एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. एक पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की तुम्हाला हे क्वेश्चन कशासाठी येतात तर एक थिअरी बेस, की हायड्रोजनेशन ऑफ इथीन कॅरीज डॅश डॅश ऑर्डर कायनेटिक्स. ओके. सो इन दिस वे यू हॅव टू राईट डाउन दिस आन्सर. ओके. डन. चलो. Now we'll go for next point and that one is integrated rate equation of first order reaction. म्हणजे चला आता आपण काय करूयात? इंटिग्रेटेड रेट इक्वेशन म्हणजे आपण आता फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा जो फॉर्म्युला आहे तो आपण सुरू करूयात. बिफोर दॅट झिरो ऑर्डर रिएक्शनचा कोणता फॉर्म्युला आहे तो आपण रिवाइज करूयात आणि फर्स्ट आणि झिरोचं कंपॅरिझन घेऊ. सो झिरो ऑर्डरचा फॉर्म्युला मी इथं कोपऱ्यात लिहून ठेवते. AT is equal to A0 minus KT. Okay, this was integrated rate law for zero order reaction. AT means concentration at time T and A0 is initial concentration. ठीक आहे. सो आपल्याला असलं काहीतरी रिलेशन इथं कुठं मिळतंय का बघूया. ओके. चलो. सो लेट अस स्टार्ट. कन्सिडर द रिएक्शन A gives product follows first order kinetics. ठीक आहे. ही रिएक्शन फर्स्ट ऑर्डर करते. रिएक्टंट कोण आहे आपला? A. तर A चं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होणार आहे, बरोबर. सो हाऊ टू राईट डाऊन द रेट? रेट ऑफ दिस रिएक्शन इज इक्वल टू मायनस DA बाय DT. बरोबर. रेट काय होणार आहे? मायनस DA बाय DT. अलॉंग विथ दॅट इट इज फर्स्ट ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय? रेट इज प्रपोर्शनल टू A raised to 1. बरोबर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A raised to 1. और वी कॅन राईट therefore rate is equal to K into A raised to 1. बरोबर. So here is we have rate. We'll write this is equation 1 and this is equation 2. So दोघांचा LHS सेम आहे. So what we can say? Therefore minus DA upon DT is equal to K into A raised to 1. आता 1 ला खाऊन टाकूयात. A raised to 1 is 1. A. बरोबर. चला पुढे. नेक्स्ट वन. आता या DT ला तिकडे नेऊ, A ला खाली आणू. Therefore minus DA upon concentration of A is equal to K DT. मायनस ला पलीकडे नेऊ. Therefore DA upon concentration of A is equal to minus K dt. ओके. आता एक काम करूयात, फक्त हे जे लास्ट पॉइंट केलाय तो जरासा आपण चेंज करूयात.
व्हॉट आय वॉन्ट डी अपॉन ए, आपण इथे असं लिहिलंय देअरफॉर 1 अपॉन ए डी ए. ओके, फक्त याला आपण सेपरेट केलं. ओके, so we have one differential equation here, one is here. So now what we write? Integrating within limits. Integrating within limits. Limit काय आपला? At t is equal to 0, a is equal to a naught. बरोबर? And at t is equal to t, a is equal to at. ओके, ज्यांनी झिरो ऑर्डर कायनेटिक्स त्याचा व्हिडिओ बघितलाय त्याच्यामध्ये ए नॉट आणि एटी डिटेल मध्ये सांगितले. ओके, ए नॉट इज कॉल्ड एज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन and AT is called as concentration at time t. Okay, we can call it as it is remaining concentration. ठीक आहे, चला इंटिग्रेशन करूया. Therefore, integration concentration of A, 1 upon A dA is equal to minus K integration dt. Limits काय आहेत आपले? A0 to AT and T0 to TT. Is it okay? Now 1 upon A याचं इंटिग्रेशन काय येतं? तर log A or better way ln A. Therefore what we write? ln A A0 to AT is equal to minus K dt चं काय येणार इंटिग्रेशन T. बरोबर, T0 to T. बरोबर, चलो. सो नाउ नेक्स्ट पार्ट. सो याच्या पुढे जाऊया. सो व्हॉट वी हॅव डन, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लिहिला, N0 AT लिहिलं. आता काय करायचंय? फायनल मायनस इनिशियल. सो व्हॉट वी राईट? ln AT मायनस ln A नॉट. काय केलं कळालं? हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथे एकदा AT भरायचं, एकदा A नॉट. सिमिलरली इथं काय येणार आहे? इज इक्वल टू मायनस K. हायर लिमिट T, लोअर लिमिट 0. सो काय लिहिणार आहे? T मायनस 0. So what we can write? Therefore, ln AT minus ln A naught is equal to minus KT. Or therefore, ln AT is equal to, याला पलीकडे नेऊया, ln A naught minus KT. So this is your integrated rate equation for first order reaction. Okay? जरा झिरो ऑर्डर बरोबर कम्पेअर करा बरं. काय डिफरन्स आहे? इथं ln वर्ड आहे. ln AT is equal to ln A naught minus KT. इथं काय लिहिलंय? AT is equal to A naught minus KT. ठीक आहे, मायनर डिफरन्स काय समजून घ्या. झिरो ऑर्डर आलं की हा फॉर्म्युला वापरायचा, फर्स्ट ऑर्डर आलं तर हा वापरायचा. ओके, सो दिस इज इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता पुढचा पॉइंट काय येतो? तर रिएक्शन आपला ऍक्च्युली फॉर्म्युला संपलाय, पण प्रॉब्लेम काय? या फॉर्म्युलाने न्यूमेरिकलच सॉल्व्ह येत नाही. काय येत नाही? कारण की नॅचरल लॉग आहे. So let us convert it into आपला log to the base 10. ओके, सो log to the base 10 केलं तर काय होणार आहे? Therefore ln वर्ड काढून टाकलं तर 2.303 log AT is equal to 2.303 log A0 minus KT. आता 2.303 ने डिवाइड करू म्हणजे आपल्याला परत याच्या फॉर्म मध्ये मिळेल. सो डिवाइड होल इक्वेशन by 2.303. सो काय येणार आहे? log AT is equal to log A naught minus, इथं आता 2.3 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे? 2.303 अपॉन K इंटू T. बरोबर, सेम इक्वेशन आलं, फक्त 2.3 सॉरी कुछ तो गडबड हो गई. काय झालं आपल्या इथे? 2.303 ने डिवाइड करायचंय. सो इट इज K अपॉन 2.303. T बरं झालं दुसरीकडे लिहा. बरोबर आहे. सो दिस इज युअर अनदर फॉर्म ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, चलो आगे बढ़े. आता नेक्स्ट वे, आता थोडस आपण पुढे जाऊया. सपोज इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट K और T, म्हणजे कळालं K काढायचा आहे किंवा T काढायचा असेल तर हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, फक्त जरा लेफ्ट राईट करायचं. ओके, काय करूया? ही जी मायनस वाली टीम आहे त्यांना इकडे आणू आणि ही टीम तिकडे नेऊ. काय होईल आपला फॉर्म्युला? देअरफॉर K अपॉन 2.303. ओके, T कुठे? न्यूमरेटरला. हे सगळं आपण इकडे आणलंय. बरोबर, इज इक्वल टू लॉग ऑफ A नॉट मायनस लॉग AT. बरोबर का? काय केलं आपण?
मायनस साईन इकडे आणून प्लस केलं, प्लस साईन तिकडे नेऊन मायनस केलं. ओके, नेक्स्ट वन, आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट टी. नाही, आधी आपण हे करूयात, लॉग ए नॉट मायनस लॉग ए टी. लॉग ए मायनस लॉग बी काय होणार आहे? लॉग ऑफ ए नॉट अपॉन ए टी. बरोबर. आता काय करूयात, सपोज आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट टी. सो टीचा फॉर्म्युला काय येणार? ह्या दोघांना पलीकडे नेऊ, 2.303 अपॉन के लॉग ऑफ ए नॉट अपॉन ए टी. बरोबर. आणि सेम फॉर्म्युला के साठी काय होईल? के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी log of a naught upon 80. So these are another formulas for calculation. ठीक आहे, हे फॉर्म्युले कोणासाठी वापरायचे तर कॅल्क्युलेशनला. ओके, आणि हे जे वरचे फॉर्म्युले आहेत त्यांना काय म्हणतो आपण? इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. ओके, जनरली फर्स्ट ऑर्डर मध्ये किंवा या सगळ्या क्वेश्चन्स मध्ये, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन मध्ये क्वेश्चन काय येतो? हाऊ मच टाइम रिक्वायर टू कम्प्लीट 90% रिएक्शन, हाऊ मच टाइम रिक्वायर टू कम्प्लीट हाफ रिएक्शन. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट टी. समटाइम्स टाइम इज गिवन अँड रेट कॉन्स्टंट काढायचं. कळालं इथपर्यंत? ओके, अजून एक स्टेप पुढे जाऊया, म्हणजे तुम्हाला छानपैकी स्क्रीनशॉट काढता येईल. नेक्स्ट वन इज ए नॉट आणि ए टी. ओके, दिस फॉर्म इज अगेन रिटन इन समथिंग डिफरंट वे. Let us consider small a. If small a is initial concentration. ओके, म्हणजे काही काही बुक्स मध्ये फॉर्म्युला थोडासा वेगळा दिलाय, तर तिथं कॅपिटल ए च्या ऐवजी स्मॉल ए वापरलाय. सो स्मॉल ए इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अँड सपोज एक्स इज कंझ्युम कॉन्सन्ट्रेशन. कंझ्युम म्हणजे काय? जे संपलेलं आहे ते. सो ए मायनस एक्स काय असणार आहे तुमचं? रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन. काय बोलले, कळालं? सपोज ए इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे स्टार्टिंग मटेरियल आपण जे घेतलंय ते किती घेतलंय? ए एवढं. आफ्टर सम टाइम टी एक्स एवढं कॉन्सन्ट्रेशन संपलं. ठीक आहे, राहिलं किती? ए मायनस एक्स. कळालं? सो नाव इन अवर टर्म ए नॉट काय आहे? इनिशियल. आणि ए टी काय आहे? रिमेनिंग आहे. बरोबर, ए टी कोणतं असतं आपलं? रिमेनिंग. सो व्हॉट वी से, ए म्हणजेच काय? ए नॉट. आणि ए मायनस एक्स म्हणजे काय? ए टी. ओके, सो सेम हाच फॉर्म्युला काय होईल बघा, आपण टी साठी लिहूया. टी इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग ऑफ काय येणार आहे? ए नॉटच्या ऐवजी स्मॉल ए अपॉन ए मायनस एक्स. सो दिस इज वन मोर फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन. ओके, म्हणजे कंझ्युम क्वांटिटी दिली असेल तर रिमेनिंग काढायचं आणि लिहायचं, एवढंच. ओके, so now you can take screenshot. This is integrated rate law for first order reaction. Okay, done. So what is your formula? ln AT is equal to ln A naught minus KT. Second formula, log AT is equal to log A naught minus K upon 2.03 T. And last two formulas is for calculation purpose. Okay, चला आता पुढे जाऊया. Now this is called as integrated rate law. आता दुसरा पॉइंट बघूयात आपण, हाऊ टू राईट डाऊन दिस पॉइंट इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, सो एक्सपोनेन्शियल रेट लॉ म्हणजे अजून आपण फॉर्म्युलाच डिराईव्ह करतोय. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय? लॉग वर्ड काढून टाकायचा. ठीक आहे, सो लॉग वाले आपल्याकडं हे दोन फॉर्म्युले आहेत, आपण हे दोन यूज करूयात. सो ln AT इज इक्वल टू ln A नॉट मायनस KT. ओके, सेकंड फॉर्म्युला काय? log AT इज इक्वल टू log A नॉट मायनस काय? K अपॉन 2.303 T. ठीक आहे, सो काय करूयात, आपल्याला लॉग साइन काढायचंय. आधी आपण दोन्ही एकत्र आणून लॉग व्हॅल्यू कमी करूयात. सो व्हॉट विल डू, याला इकडे नेऊ, याला इकडे आणू. सो काय होईल, ह्या टीमला इकडे आणूयात. काय होणार आहे? ln AT मायनस ln A नॉट इज इक्वल टू मायनस KT. बरोबर, लॉग A मायनस लॉग B काय होईल? ln AT अपॉन A नॉट. बरोबर, इज इक्वल टू मायनस KT. नाही आता लॉग वर्ड काढून टाकायचं असेल तर कसं लिहिणार आहे? AT अपॉन A नॉट इज इक्वल टू ई रेस टू मायनस KT. कळालंय? ln म्हणजे बेस काय घ्यायचा? ई. सो लॉग वर्ड नसेल तर काय होणार आहे आपला हा?
ई रेस टू के टी, म्हणजे याला खाली घेतलं की लॉग ई येणार. कळलं ना? सेम तसंच इथं काय होणार आहे बघा, सेम ह्याच स्टेप इथं कॅरी करूयात. सो लॉग ए टी मायनस लॉग ए नॉट, बरोबर, इज इक्वल टू मायनस के टी अपॉन 2.303, बरोबर. Therefore log AT upon A naught is equal to minus KT upon 2.303. Therefore AT upon A naught आता काय येणार आहे, log वर्ड आहे, इट इज 10 raised to minus KT upon 2.303. So this is integrated rate equation, sorry, exponential rate equation for first order reaction. Okay, if you use ई बेस तर केटी घ्यायचं आणि 10 जर का बेस घेतला तर 2.303 वापरायचं. ओके, आणि आता स्क्रीनवरती जेवढे बॉक्सेस दिसत आहेत ते सगळे फॉर्म्युले कशाचे आहेत, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्यातले इथं कॅल्क्युलेशन वर्ड लिहिलाय, हे फॉर्म्युले कुठं वापरायचे, कॅल्क्युलेशनला. ठीक आहे, आणि हे कशासाठी येतात तर थिअरीमध्ये, एमसीक्यूज मध्ये तुम्हाला डिरेक्टली फॉर्म्युले येतात. ओके, चलो, सो दिस इज अबाउट integrated rate equation for first order kinetics. Now we'll go for next point and that one is, आपण काय करूयात, सगळे जे आपले फर्स्ट लॉचे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे आपण फॉर्म्युले डिराईव्ह केले ते मी एका बाजूला लिहिलेत. ग्राफ काढताना आपल्याला काय काय फॉर्म्युले यूज करायचे. ठीक आहे, चलो, सो विल ड्रॉ फर्स्ट ग्राफ फॉर रेट वर्सेस टाइम. रेट वर्सेस टाइम, किंवा रादर आपण 3 ग्राफ काढायचे, रेट, टाइम आणि कॉन्सन्ट्रेशन. सो रेट वर्सेस टाइम एक काढूयात, त्याच्यानंतर दुसरा काढूयात रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन, रेट वर्सेस टाइम, त्याच्यानंतर रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन, देन कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. ठीक आहे, 3 ग्राफ काढून घेऊयात. रेट वर्सेस टाइम. ओके, सो रेट ऑफ रिॲक्शन. सो रेट वर्स, आधी असं करूयात, आपण कोणता काढूयात बरं, पहिला वाला काढूयात. कोणता आहे, रेट आणि कॉन्सन्ट्रेशन, हा वाला काढूयात. रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्या फॉर्म्युलानुसार जाऊयात. सो फर्स्ट ग्राफ विल बी रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, सो हियर इज युअर रेट ऑफ रिॲक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. सो व्हॉट यू कॅन से हियर, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, बरोबर, फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए, बरोबर. रेट ए वाढला तर रेट काय होणार आहे, वाढणार. ए कमी झाला तर रेट पण कमी होणार. जर का ए 0 झाला तर रेट काय होणार, 0. जर का ए इनफायनाइट झाला तर रेट काय होणार, इनफायनाइट, बरोबर. सो सपोज माझं कॉन्सन्ट्रेशन इथं कुठंतरी आहे, हायएस्ट आहे, त्यावेळेस रेट पण काय असणार आहे, हायएस्ट. सो आय विल गेट पॉईंट समवेअर, तर हे सुद्धा कमी होणार. आणि असंच काय होणार आहे, ऍट कॉन्सन्ट्रेशन 0 रेट विल बी 0 अँड यू विल गेट अ स्ट्रेट लाईन, बरोबर का. ओके, लक्षात आलंय. सो फर्स्ट ग्राफ कळालाय. सो इट इज अ स्ट्रेट लाईन, दिस ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. आय विल राईट हियर, इट इज अ स्ट्रेट लाईन passing through origin, बरोबर. वाय पासिंग थ्रू ओरिजिन, कारण की हा 0 असताना आपण 0 आहे. इज इट ओके. आणि नेक्स्ट वन, आता आपण समजा स्ट्रेट लाईन आलं की आपण कोणता रूल वापरायचा, y इज इक्वल टू mx प्लस c. सो वेन एव्हर इट इज पासिंग थ्रू ओरिजिन काय येणार आहे, c इज इक्वल टू 0. सो हा झाला y ऍक्सिस, हा झाला x ऍक्सिस, आणि स्लोप काय झाला आपला k, आणि स्लोप कसा आहे, पॉझिटिव्ह, बरोबर. So this is your slope, it is nothing but your k value. Even if you calculate theta, this tan theta is also equal to k value. लक्षात आले. सो फर्स्ट ग्राफ रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. ओके, चलो आता आपण पुढचा काढूया ग्राफ. कोणता काढूयात आता आपण, रेट वर्सेस टाइम. रेट वर्सेस टाइम म्हणजे पहिला वाला ग्राफ काढूयात. सो रेट आणि टाइम असा कोणता फॉर्म्युला नाहीच आहे, पण आपल्याकडे रेट साठी ए आणि ए चे फॉर्म्युले. ओके, सो इथं टाइम आहे आणि इथं ए पण आहे. ओके, सो रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ओके, सो यूज फॉर्म्युला दिस वन. ओके, म्हणजे एट इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍट टाइम टी. सो काय लिहिणार आहे, ऍट टाइम टी, ऍट टाइम टी काय लिहिणार आहे आपण, आर इज इक्वल टू के इंटू ए टी, बरोबर. एट इज नथिंग बट ए नॉट इंटू ई रेस टू मायनस के टी. सो रेट इज इक्वल टू
ए नॉट, के राहिला आपलं नाही का, के ए नॉट ई रेस टू मायनस के टी. लक्षात आलं? ओके, चलो नाव नेक्स्ट वन. हा रेट आपण काढलाय, आता आपल्याला ग्राफ मध्ये दाखवायचंय. सो ग्राफ मध्ये वाय ऍक्सिस वर घेऊयात रेट आणि एक्स ऍक्सिस वर काय घ्यायचंय, टाइम. ओके, आता रेस टू मायनस साइन आहे ते बघून सांगा. ऍज टी इन्क्रीजेस, टाइम वाढला तर काय होणार आहे, ई रेस टू मायनस के टी, मायनस साइन आहे तर काय होणार आहे, हे साइन जेवढा टी जास्त तेवढं मायनस के टी स्मॉल होणार. मायनस के टी स्मॉल झालं तर हे आन्सर स्मॉल येणार. सो रेट काय होणार आहे, डिक्रीज. सो ऍज टाइम इन्क्रीजेस रेट विल डिक्रीज. इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणजे लाईन आपली वरून खाली येणार. बरोबर. सो लाईन विल बी डाऊन. नेक्स्ट वन एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म आला तर काय करायचं, लाईन काढायची कर्व. ओके, सो टाइम वाढला की रेट कमी होतो. म्हणजे टाइम जेव्हा तुमचा 0 असेल त्यावेळेस रेट मॅक्सिमम येणार. टाइम जसा कमी कमी होईल तसा रेट काय होणार आहे, कमी कमी होणार. सॉरी, टाइम जसा वाढत जाईल तसा रेट काय होणार, कमी होणार. लक्षात आलं? चलो, सो ऍट टी इज इक्वल टू 0, ऍट टी इज इक्वल टू 0, टाइम जर का 0 असेल, हा 0 झाला तर काय होणार आहे, ई रेस टू 0. ई रेस टू झालं तर रेट काय येणार आहे, के इंटू ए नॉट. सो जेव्हा 0 टाइम असेल तेव्हा हा पॉईंट काय असणार आहे तुमचा, के इंटू ए नॉट. लक्षात आलं? ओके, सो अँड ऍट टी इज इक्वल टू इनफायनाइट, जर का टी इनफायनाइट झाला तर काय होईल बघा. आता महत्वाचं पॉइंट आहे, टी जर का इनफायनाइट झाला तर ई रेस टू मायनस के टी ही व्हॅल्यू खूप मोठी येईल, नाही सॉरी खूप छोटी येईल. बरं ना, इनफायनाइट म्हणजे टी नंबर इज व्हेरी व्हेरी हाय. टी खूप जास्त झाला म्हणजे मायनस के टी खूप छोटा झाला. खूप छोटा झाला पण 0 नाही होणार. कळते ना? आर यू गेटिंग दिस पॉइंट? द नंबर इज व्हेरी 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 स्मॉल बट इट इज नॉट 0. ओके, सो दिस नंबर इज व्हेरी 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 स्मॉल बट इट इज नॉट 0. म्हणजे हे टोटल जे मल्टिप्लिकेशन आन्सर आहे ते आन्सर पण खूप छोटं येणार पण ते 0 नाही. लक्षात येते? पण ते 0च्या जवळ गेले. लक्षात येते? सो व्हॉट इज द थिंग, वेन टी बिकम्स इनफायनाइट इट इज रिटन लाईक दिस, वेन टी टेंड्स टू इन्फिनिटी, टी जर का खूप मोठा व्हायला लागला, देन आर टेंड्स टू 0. टेंड्स टू चं मिनिंग काय होतं, तर 0च्या जवळ गेले, 0 नाही. कळलं ना? परत एकदा सांगते, टी ची व्हॅल्यू खूप हाय झाली तर मायनस के टी विल बी व्हेरी स्मॉल, आणि तो एवढा स्मॉल झाला की हे सगळं आन्सर पण व्हेरी स्मॉल झालं. पण किती पण स्मॉल असला तरी 0 नाही. कळालं ना लॉजिक? ओके, सो आर टेंड्स टू 0, इट इज नॉट इक्वल टू 0, और व्हॉट यू कॅन से, रेट ऑफ रिएक्शन इज नेव्हर 0. ओके, महत्वाचा पॉइंट बघा काय, रेट ऑफ रिएक्शन इज नेव्हर 0. ओके, और व्हॉट यू कॅन से, रिएक्शन विल नेव्हर स्टॉप, रिएक्शन थांबणारच नाही. कळालं? रिएक्शन थांबणार नाही, रिएक्शन नेव्हर गोज टू कम्प्लिशन, रिएक्शन चालूच राहते पण स्पीड खूप 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 कमी होतो. लक्षात आलं? ओके, सो आता सेम हेच लॉजिक आपल्याला इथं वापरायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. ओके, चलो, सो विल ड्रॉ अ ग्राफ कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. So we'll take concentration on x axis and time on y axis. So टाइम कॉन्सन्ट्रेशन साठी हे आहे आणि टाइम साठी आपल्याला हे वापरायचंय परत. बरोबर. सो कॉन्सन्ट्रेशन काय लिहिणार आहे आपण, a इज इक्वल टू, येस वी हॅव डिरेक्टली फॉर्म्युला, कॉन्सन्ट्रेशन पण आणि टाइम पण, बरोबर ना, आपण हाच फॉर्म्युला वापरूया. सो काय फॉर्म्युला आपला, at इज इक्वल टू a नॉट इंटू ई रेस टू मायनस के टी. सो ई रेस टू आले म्हणजे एक्सपोनेन्शियल आहे, एक्सपोनेन्शियल म्हणजे विल गेट अ कर्व लाईन फर्स्ट ऑफ ऑल. आणि आता बघा, ऍज टी इन्क्रीजेस, टी वाढला तर मायनस के टी वाढणार, म्हणजेच काय होणार आहे, ई रेस टू चा जो पॉवर आहे तो छोटा छोटा होणार, तो पॉवर छोटा झाला की आन्सर स्मॉल येणार. सो ऍज टी इन्क्रीजेस ए टी डिक्रीजेस. अँड दिस इज सिम्पल लॉजिक. आपण काय म्हणतो, जसा टाइम वाढेल तसं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होणार. बरोबर. कळालं? आता पुढे जाऊया. नेक्स्ट वन, सो आपला टाइम 0 पण असतो. सो ऍट टी इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 0, हा जर का 0 झाला तर पॉवर 0 काय लिहिणार आहे, ए टी इज इक्वल टू ए नॉट. सो जर का टी 0 असेल तर आपलं कॉन्सन्ट्रेशन मॅक्सिमम ते किती आहे, ए नॉट. बरोबर.
आणि आज टाइम जाईल तसं तसं काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आणि ग्राफ स्ट्रेट लाईन नाही मिळणार, काय मिळणार आहे, कर्व. कळालंय ग्राफ? ओके. आणि आता पुढे जाऊयात. इफ टी टेंड्स टू इन्फिनिटी, मगासारखं सेम याच्यासारखं, इफ टी टेंड्स टू इन्फिनिटी व्हॉट विल यू से? हे आन्सर खूप मोठं झालं तर मायनस के टी खूप स्मॉल येणार, खूप स्मॉल येणार पण झिरो नाही, मगासारखंच. ओके, दॅट्स वाय व्हॉट यू कॅन से, हे आन्सर कम्प्लीट झिरो येणार नाही पण झिरोच्या जवळ. 80 टेंड्स टू झिरो बट 80 नेव्हर बिकम्स झिरो. 80 कधीच झिरो होणार नाही. लक्षात आलं? 80 नेव्हर बिकम्स झिरो, और यू कॅन से रिएक्शन नेव्हर गोज टू कंप्लीशन. Reaction never goes to completion. So this is a big thing in first order reaction. कळालं का? सो हा ग्राफ आपला खाली 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 येणार आहे पण याचा स्पीड इतका स्मॉल होतो की ऍज इफ असं वाटतं की स्ट्रेट करत नाही. कळालं? सो दिस इज अबाउट ग्राफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. तिन्ही ग्राफ कळाले? पुढे जायचं. चलो, नाउ नेक्स्ट ग्राफ विल ड्रॉ ऑन दिस ln80 अपॉन ln80. ओके, कोणता ग्राफ आहे आपला? ln80 इज इक्वल टू ln A0 मायनस KT. ओके, जेव्हा एक्सपोनेन्शियल फॉर्म येतं तेव्हा कर्व काढायचा, जेव्हा लॉग वर्ड येईल तेव्हा स्ट्रेट लाईन काढायचं. ओके, सो दिस ग्राफ इज व्हेरी इझी. सो इफ यू टेक दिस वन एज y इज इक्वल टू, हा कोण येणार आहे m x आणि हा होणार आहे c. सो ग्राफ कसा येणार आहे तुमचा? y ऍक्सिस वर काय घेणार आपण? ln80 बरोबर, एक्स ऍक्सिस वर टाइम बरोबर, आणि काय स्लोप मायनस आहे सो लाईन विल बी डाऊन. ओके, इट इज अ स्ट्रेट लाईन बरोबर. त्याच्यानंतर दिस इंटरसेप्ट सी इज ln A0 आणि आपला स्लोप काय आला? स्लोप इज इक्वल टू मायनस के. कळालं? सेम लास्ट ग्राफ. आता कोणता काढूयात? लॉग वाला. सो लॉग वाला फॉर्म्युला काय आपला? लॉग 80 इज इक्वल टू लॉग A0 मायनस काय फॉर्म्युला आहे? KT अपॉन 2.303. या टी ला जरा सेपरेट ठेवूयात. सो y कोण, m कोण? दिस इज अवर y. हा झाला m, हा झाला x आणि हा झाला c. बरोबर. स्लोप निगेटिव्ह आहे, सेम असाच ग्राफ येणार बरोबर. सो विल गेट अ सेम ग्राफ. y ऍक्सिस वर काय लिहिणार आपण? लॉग 80. एक्स ऍक्सिस वर काय? टाइम. द ग्राफ इज हॅव्हिंग निगेटिव्ह स्लोप. आपला जो y इंटरसेप्ट आहे तो काय आहे? लॉग A0 बरोबर. दिस व्हॅल्यू इज लॉग A0 आणि स्लोप काय येणार आहे तुमचा? निगेटिव्ह स्लोप. काय येणार आहे? मायनस के अपॉन 2.303. कळालंय? सो दीज आर द ग्राफ्स फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. कळालेत का? चला पटकन एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे कोणता ग्राफ कोणत्या कशासाठी आहे ते लक्षात येईल, मग आपण पुढे जाऊयात. ओके, now we'll go to the last part of first order reaction and that one is half life period. Okay, rather we have two concept, half life period and lifetime period. आधी आपण ही वाली कंप्लीट करूयात. What is lifetime period? It is a time required for completion of reaction or time required for concentration of reactant become zero. Lifetime म्हणजे रिएक्शन किती वेळ चालेल, रिएक्शनचा लाईफ किती, तर जोपर्यंत रिएक्टंट आहे तोवर. रिएक्टंट संपला की रिएक्शन संपली. पण गोळ काय आपण इथे लिहिले बघा, मगाशीच लिहिले 80 नेव्हर बिकम्स झिरो, रिएक्शन नेव्हर गोज टू कम्प्लिशन. आपण मगाशी लिहिलं होतं ना, मी इथलं रफ केलेलं नाहीये. सो व्हॉट डज इट मीन? यू विल नेव्हर गेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट झिरो. सो लाईफ टाइम म्हणजे रिएक्शन कंप्लीट होती का नाही होत? नाहीच होत. व्हॉट यू कॅन से लाईफ टाइम ऑफ दिस रिएक्शन इज इनफायनाइट. कळलं नाही? रिएक्शनचा लाईफ टाइम किती आहे? इनफायनाइट आहे, कारण की ती रिएक्शन कधीच थांबत नाही. आपण बघितले ना, रेट आहे, कमी कमी होते पण स्पीड आहे. कळलं ना? ओके, सो दिस इज अबाउट लाईफ टाइम पिरियड. सो इनफायनाइट आहे, सोडून द्यायचं, आपले स्कोप के बाहेर आहे. आता आपण हाफ लाईफला जाऊयात. हाफ लाईफ पिरियड. व्हॉट इज हाफ लाईफ पिरियड? इट इज अ टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन टू द हाफ ऑफ इनिशियल. आधी आहे त्याच्या निम्म व्हायला किती वेळ लागेल? ठीक आहे, चला सुरू करूयात. सो व्हॉट इज द लॉजिक?
वी हॅव टू कॉन्सन्ट्रेशन ए नॉट. ए नॉट किती असतं? ए नॉट म्हणजे काय? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. एटी म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी. बरोबर आहे. सपोज देअरफॉर ऍट टी इज इक्वल टू टी हाफ. जर का आपला टाइम टी हाफ एवढा असेल तर काय म्हणणार आहे आपण? एटी इज इक्वल टू ए नॉट अपॉन 2. बरोबर. जेव्हा टी हाफ एवढा टाइम होईल तेव्हा ओरिजिनलच्या हाफ तुमचं कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहणार. ओके. व्हॉट इज अवर लॉ? टी इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग ऑफ ए नॉट अपॉन एटी. हा आपला इंटिग्रेटेड रेट लॉ झाला. बरोबर. आता टी किती घ्यायचा? टी हाफ. सो टी हाफ इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग ऑफ ए नॉट. ए नॉट किती घेणार आपण? ए नॉट एवढंच. आणि एटीच्या जागेवर काय लिहिणार? ए नॉट अपॉन 2. सो ए नॉट कॅन्सल होईल आणि 2 कुठं जाणार आहे? वरती. सो टी हाफ इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग 2. लॉग 2 किती असतो? 0.3010. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. द आन्सर इज टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. So this is T half for first order reaction. Okay. What is the value? 0.693 upon K. आता याची जरा स्पेशालिटी बघूया. स्पेशालिटी काय बघा? 693 इज अ प्रॉपर कॉन्स्टंट नंबर. K सुद्धा रेट कॉन्स्टंट आहे. सो टी हाफ पण कॉन्स्टंट झाला. हे पहिली गोष्ट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, टी हाफ मध्ये ए नॉट हा फॉर्म्युला किंवा एटी काहीच आलेलं नाही. बरोबर ना? सो व्हॉट यू कॅन से? टी हाफ of first order reaction does not depend on initial concentration of reactant. म्हणजे आपला कोण आहे इथं? ए. ओके. जरा एकदा रिकॅप्च्युलेट करू. 0 साठी, 0 ऑर्डर साठी टी हाफ काय होता आपला? टी हाफ इज इक्वल टू ए नॉट अपॉन 2k असा फॉर्म्युला होता. बरोबर आहे. सो 0 ऑर्डर साठी टी हाफ काढायचं झालं तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मॅटर करतं. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर टी हाफ कमी होणार. पण इन केस ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन टी हाफ इज कॉन्स्टंट. इट डज नॉट डिपेंड ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. कळालंय? सो दिस इज अबाउट फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. कळालंय का? चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलंय? बऱ्यापैकी मोठा व्हिडिओ झालाय. What we have seen, first thing, examples of first order reaction. Then we have seen different ways of writing. म्हणजे आपण इंटिग्रेशन फॉर्म्युला वापरला. वेगवेगळे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे फॉर्म्युले काय काय आले ते बघितलं. मग ग्राफ्स बघितले आणि ग्राफ्स नंतर टी हाफ आणि टी लाईफ टाइम हा पॉइंट बघितला. ओके. सो आजचा सगळा आपला व्हिडिओ कशावरती झालाय तर फॉर्म्युलावरती. ओके. हा लास्ट फॉर्म्युला, याचा एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला लिहिता येईल. आणि मग आपण थांबूयात. Okay, so please like, share and subscribe my channel and thank you.